नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम्सला। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झाम ऑगस्ट 2015 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। नोट आहे, सूचना, या प्रश्नपत्रिकेत 60 प्रश्न बहुनिवड प्रश्न दिलेले असून प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत। कोणतेही 50 प्रश्नांची उत्तरे लिहा। प्रश्न क्रमांक 1, अध्यापनाची पद्धती निवडताना खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा विचार करण्याची गरज सर्वात कमी असते? पर्याय आहे शिकविल्या जाणाऱ्या आशयाचे स्वरूप, उपलब्ध साधन सामग्री, पाठ्यक्रमाची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांची आवडीनिवडी। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी, विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी। प्रश्न क्रमांक 2, चुकीच्या अध्ययनाबाबत सर्वोत्तम प्रत्याभरण रिकाम्या जागेद्वारे प्राप्त केले जाते। पर्याय आहे नैदानिक परीक्षण, साकारिक मूल्यमापन, उद्दिष्टाधारित परीक्षण, गुणात्मक मूल्यमापन। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1, नैदानिक परीक्षण। प्रश्न क्रमांक 3, प्राणी कोशिका व वनस्पती कोशिका यातील फरक स्पष्ट करा। हा प्रश्न रिकामी जागा या उद्दिष्टावर आधारित आहे। पर्याय आहे आकलन, विश्लेषण, संश्लेषण आणि मूल्यमापन। तर याचा चूक उत्तर असणारे आकलन आणि विश्लेषण या दोन्ही पर्याय या ठिकाणी योग्य आहेत। प्रश्न क्रमांक 4, ज्या विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करता येतात ते रिकामी जागा बुद्धिमत्ता दर्शवितात। पर्याय आहेत भावनिक, भाषिक, आंतरवैयक्तिक, बोधात्मक। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी, भाषिक। पुढीलपैकी कोणते घटक अध्यापनाच्या गुणवत्तेवर जास्तीत जास्त परिणाम करतात? पर्याय आहे अध्ययनकर्त्याच्या क्षमता, शिक्षकाची संप्रेषण कौशल्य, अध्यापनाची पद्धत। अध्यापनाची पद्धत, शिक्षकाचे संप्रेषण कौशल्य, शिक्षकाचे प्रशिक्षण, शिक्षकाचा पगार, शिक्षकाचे व्यक्तिमत्व, शिक्षकाचे प्रशिक्षण, वर्ग वातावरण, दृकश्राव्य साधनांचा वापर, अध्ययनकर्त्याची बुद्धिमत्ता। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी, अध्यापनाची पद्धत, शिक्षकाचे संप्रेषण कौशल्य, शिक्षकाचे प्रशिक्षण। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, गृहपाठ देण्यामागील सर्वात महत्त्वाचा उद्देश रिकामी जागा हा आहे। पर्याय आहे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे कार्यरत ठेवणे, विद्यार्थ्यांना कष्ट करण्याची सवय लावणे, शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अध्ययनाबाबत प्रत्याभरण देणे, आशयाची चांगली धारणा होण्यास मदत करणे। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी, आशयाची चांगली धारणा होण्यास मदत करणे। प्रश्न क्रमांक 7, संशोधन करताना 1, संशोधनाचे उद्दिष्ट व अनुषंगिक गृहीते, 2, पद्धतीशास्त्र, 3, संशोधन समस्या ओळखणे, 4, मिळालेल्या गुणात्मक किंवा संख्यात्मक माहितीचे विश्लेषण करणे, 5, फलिताचे चर्चात्मक विवेचन करणे या बाबींचा उपयोग केला जातो, यांचा योग्य क्रम लावा। पर्याय आहे 1, 2, 3, 4, 5, 4, 1, 3, 2, 5, 3, 1, 2, 4, 5, 2, 1, 5, 3, 4। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3, 3, 1, 2, 4 आणि 5। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, एखाद्या संशोधन अहवालाचा संदर्भ सूचीमध्ये त्या विषयावर प्रकाशित सर्व पुस्तकांची यादी दिलेली असते। वाङ्मयामुळे त्या अहवालास विश्वासार्हता प्राप्त होते, तसेच पुढील संशोधनासाठी मार्गदर्शन होते। सूचित असलेल्या प्रत्येक संदर्भाचा सारांश दिलेला असतो। वाङ्मयाचे लिखाण फक्त अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने ठरविलेल्या पद्धतीनुसारच केले जाते। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी, वाङ्मयामुळे त्या अहवालास विश्वासार्हता प्राप्त होते, तसेच पुढील संशोधनासाठी मार्गदर्शन होते। त्याने प्रश्न क्रमांक 9, कुठलेही गृहीते रिकामी जागा या प्रकारे मांडता येत नाहीत। पर्याय आहे दिशादर्शक, उद्घोषणात्मक, शून्य आणि प्रश्नात्मक, सामान्य। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी, सामान्य। प्रश्न क्रमांक 10, एफ चाचणी मुख्यतः एकभुज असते, मुख्यतः द्विभुज असते, गृहीतकानुसार एकभुज किंवा द्विभुज असेल, द्विभुज कधीच नसते। तर याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक सी, गृहीतकानुसार एकभुज किंवा द्विभुज असेल। प्रश्न क्रमांक 11, प्रायोगिक संशोधनाची रिकामी जागा करता येते। पर्याय आहे सहजपणे सामान्यीकरण, सहजपणे विश्लेषण, सहजपणे नियोजन, नेमकेपणाने नियंत्रण। तर याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक डी, नेमकेपणाने नियंत्रण। प्रश्न क्रमांक 12, एखाद्या संशोधन नियतकालिकेचा दर्जा रिकामी जागा याने दर्शविला जातो। पर्याय आहे हाय इंडेक्स, जी
डॉट इंजेस आयो स्कोर इम्पॅक्ट फॅक्टर, तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, इम्पॅक्ट फॅक्टर. या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त प्रमाणात व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.